कर्जत शहर नागरी समस्यांच्या विळख्यात सापडले आहे। या समस्या सोडवण्यात कर्जत नगर परिषद प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप कर्जत शहर बचाव समितीने केला आहे। या नागरी समस्या सोडवण्यासाठी आज कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना लेखी निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना सुद्धा लेखी निवेदन देण्यात आले। कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न, रस्त्यावरील हातगाड्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सार्वजनिक कचऱ्याचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, इमारत पार्किंगचा प्रश्न आदी प्रश्नांमुळे कर्जतकर अगदी हैराण झाले आहेत। हे प्रश्न कर्जत परिषद कधी सोडवणार असा प्रश्न कर्जत शहरातील नागरिकांना पडला आहे। परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत नगर परिषदेला अपयश आले आहे। या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कर्जत शहरामध्ये एक जनआंदोलन उभे राहत आहे। कर्जत नगर परिषदेने या गंभीर समस्यांकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर कर्जत शहरातील नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेतील। स्वागत करतोय। आज आपण बहुसंख्येने या ठिकाणी आपण आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हे निवेदन आपल्या महिला भगिनी देतील, त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या वतीने, कारण त्या जे कागद आहेत त्याच्यामध्ये सर्व आपल्या काही व्यथा आहेत, ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मांडलेले आहेत आणि मोरे वकील साहेबांनी स्वतः तयार केलेले सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि ही चर्चा आपली पुढे भरकटत जाऊ नये म्हणून आज आपण खरं निवेदन द्यायला आलो। आज आपली चर्चा नाही पण थोडं काही जे काही बोलायचं आहे ते अनेक वर्षापासून कर्जत शहर आणि त्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भातल्या आपल्या सर्व नागरिकांनी त्याचं निवेदन दिलेलं आहे। अनेक बैठका आंदोलनं झालेली आहेत, त्या संदर्भातलं आपण पाहिलं असेल, जे करायचं ते सर्व केलेलं आहे। कारण प्रत्येक व्यक्ती म्हटलं का त्याला व्यक्ती आहे, संस्था, संघटना अनेक माध्यमातून, अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु दुर्दैवाने आपल्या समस्या सोडवण्यासाठी कर्जत नगर परिषदेला अपयश आलेलं आहे आणि नाईलाजानं शेवटी जनतेला रस्त्यावर उतरावं लागतं आहे। आणि हा वर्ष मला वाटतं जन आंदोलनाचा आहे का असा प्रश्न पडलेला आहे। कारण लाईटच्या प्रश्नासाठी सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, आंदोलन छेडावं लागलं। त्याच पद्धतीने नगर परिषदेच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला हे आंदोलन छेडावं लागतं आहे। तर मी याच्या संदर्भातला महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो का जो तुमच्या आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा घटक आहे, म्हणजे सोशल मीडियातले सर्व ग्रुप ज्या प्रश्नाने चालू होतात तो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी। ज्या पाण्याच्या संदर्भातलं दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा जो हक्काचा विषय तुम्हाला आजपर्यंत पुरवला गेलेला नाही आहे। अशुद्ध पाणी पुरवठा आहे, ठीक आहे, तुमचा पाणी पुरवठा अशुद्ध आहे हा भाग बाजूला, परंतु त्याच्यामध्ये ज्या ऑन टाईम पाणी आलं पाहिजे ते कधी आजपर्यंत आलेलं नाही आहे। आंदोलन सुरू झाल्यानंतर असा काही बदल झाला आहे का तुमचा टाईम आता जराही मागे पुढे होत नाही आहे। तर या सर्व गोष्टी होतात, याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये तांत्रिक कुठल्याही अडचणी नाही आहेत, ह्याच्यामध्ये अडचणी आहेत इथल्या माणसांच्या अडचणी आहेत, इथल्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे। आणि या सर्व गोष्टी निदर्शन आल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये आमची मागणी आहे का तुम्ही 10 दिवसांसाठी पाणी आता ऑन टाईम सोडताय, इथून पुढे तुम्हाला सोडायचं आहे। पाण्याचं शुद्धीकरण असलं पाहिजे। आज आपण बघतोय घरी तुम्ही खाताना सफोला तेल वापरायचा का अजून कुठला ब्रँडचा वापरायचा, इथून आपण केअर घेतो आहे, पण जे सर्वात जास्त शरीरामध्ये जातं आहे ते पाणी तुम्हाला काय शुद्ध दिलं जात नाही आहे। आज माझ्या माहितीप्रमाणे इथं कुठल्याही प्रकारचा 8वी 9वी शिकलेला 10वी शिकलेला माणूस तुमच्या आमच्या पाण्याचा डिसिजन घेतो आहे का त्याच्यामध्ये किती मात्रेचं औषध टाकायचं, शिवणा कुठे बोलवायचं हे मला माहिती आहे आणि ते एक दिवस त्या जरूर येतील। मग ही जनतेची ताकद आहे। तर शनिवारी तुमच्या आमच्या सर्वांचे प्रश्न कृपया वैयक्तिक तक्रारी आणल्या तर डायरेक्टली तिथं देऊ नका। तुमच्या आमच्याकडे कर्जत शहर बचाव समिती आहे, समितीकडे द्या। कॉमन प्रश्न मांडलेले आहेत त्याचं अवलोकन करून आपण ते प्रश्न उत्तर करू। जोपर्यंत समाधान होत नाही 4 तास जरी मीटिंग चालली तरी चर्चा करू, कारण तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडवला पाहिजे याची आवड नाही आहे। आपण कर्जतकरांची जी त्यांनी एक समस्या मांडलेली आहे कचऱ्याची, याच्यावर कर्जत नगरपालिका ही सतत दैनंदिन रोज कचरा संकलन करणे, ओला सुका वेगवेगळा करणे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करणे ही दैनंदिन पार पडणारी आपली प्रक्रिया आहे।
त्याच्यात जर कुठे काही कसूर राहत असेल, काही कमी राहत असेल आणि कुठे जर कधी कचऱ्याचं असं काही तक्रारी असतील तर त्या आपण व्यवस्थित लक्ष देऊन त्या पार पाडू. त्या व्यतिरिक्त जी ट्रॅफिकची समस्या या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनसोबत कोऑर्डिनेशन करून वन वेचा जो काही ठराव आहे तो पोलीस स्टेशनला दिलेला आहे. त्याचप्रमाणे जे वन वेचे बोर्ड आणि बाकी सगळ्या जे नगरपालिकेच्या रोलमधल्या गोष्टी आहेत त्या आपण पोलीस स्टेशनला प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि पोलिसांच्या वतीने आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यात आणखी एक आपण जो पाण्याचा मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये कर्जत नगरपरिषदेची वॉटर सप्लायची जी स्कीम आहे ती 57 कोटीची महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे. त्या स्कीमला उद्या स्टेट लेवल टेक्निकल कमिटीकडनं मंजुरी मिळाल्या लगेच आम्ही वर्क ऑर्डर देऊन ती योजनाही लवकरात अंमलात आणत आहोत. आणि आणखी एक आपला जो मुद्दा होता भटक्या कुत्र्यांचा, तर भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो फार काळजीपूर्वक हाताळावा लागतो. त्यासाठी सध्या नगरपालिकेकडे कोणता तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आपण अनेकदा त्या कामासाठी निविदा प्रक्रिया केली, पण आपल्याला नगरपालिकेला एक दुर्दैवाने कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या निविदेला भेटला नाही. आता आम्ही स्वतः काही संघटनांना पुढे येऊन त्या निविदा भरण्यासाठी आवाहन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पुण्याची संस्था आहे पेटफोर्स वगैरे, ते आम्हाला त्याच्यात सहकार्य करतात. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया करून आम्ही कुत्र्यांचं निर्विजीकरण हे कर्जत शहरात सुरू करू. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.